आरक्षण गुणवत्तेच्या आधारे हवं असं सांगत अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा अशी मागणी या महिलांनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। सातारा जिल्हा परिषदेच्या या ग्राउंडवर सातारा जिल्ह्यातील मान तालुका, पाटण तालुका, खटाव तालुका, दहिवडी आणि महाबळेश्वर सारख्या दुर्गम भागातून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत। सकाळी सकाळी त्या महिला इथं पोहोचलेल्या आहेत। आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया। मी मंजुषा सूर्यवंशी मसूरून आले। अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे। कोपर्डी हत्या प्रकरणात नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी ही माझी इच्छा आहे। मी असेच म्हणेन की कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा न देता जसं त्या मुलीला माझ्या अगदी म्हणजे खूप त्रास देऊन मारण्यात आले ना, त्या पद्धतीने त्यांना मारलं पाहिजे आणि सगळ्या महिलांसमोर मारावं, माझी तर हीच अपेक्षा आहे। नमस्कार। पहिल्यांदा मी साम मराठीचं धन्यवाद करते की आमच्या भावना सर्वांसमोर व्यक्त होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, कोपर्डीतला जो बलात्कार झालाय तो अमानुष म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणार आहे। त्या नराधमांना कृपया सरकारने फाशी न देता समाजासमोर तिच्या कुटुंबियांना आणि तिला ज्या यातना झाल्यात त्याच्यापेक्षाही यातना त्याला सहन कराव्या लागतील अशा पद्धतीने त्याचा अंत व्हावा। दुसरी मागणी आहे आरक्षण। समाज हा जर भारत नवीन आपल्याला जर म्हणजे पुरोगामी आपण म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्रात जर भारत आपल्याला घडवायचा असेल तर जी क्वालिटी आहे त्याला तुम्ही प्राधान्य द्या। क्वालिटीनुसार जर तुम्ही प्राधान्य दिलं तर समाज हा नक्कीच विकसित आणि म्हणजे जगाच्या पातळीवर जो महासत्ता म्हणून भारताकडे आपण बघतोय ते आपल्या स्वप्न साकार होईल। माझं एकच म्हणणं आहे की गुणवत्तेच्या निकषावर नोकरी आणि शिक्षणामध्ये मुलांना संधी मिळाली पाहिजे, ना की त्यांच्या ह्याच्यावरून। त्यामुळे एक मराठा लाख मराठा। हॅलो, मी कराडवरून बोलते, अजिता जाधव। अॅट्रॉसिटी ॲक्ट हा कॅन्सल व्हायलाच पाहिजे आहे आणि समान नागरी कायदा होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या मराठ्यांच्या मुलांना कुठेतरी पुढच्या स्टेजला जायला मिळेल। अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, कोपर्डीतल्या नराधमांना कडक शिक्षा व्हावी आणि गुणवत्तेनुसार सगळ्यांना संधी मिळावी अशी या मराठी महिलांची मागणी आहे। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही, सातारा।